हॅलो हाय नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मूग डाळीची लुसलुशीत खिचडी. त्यासाठी लागणारे साहित्य: इंद्रायणी तांदूळ 1.5 वाटी घेतला आहे मी आणि अर्धी वाटी मूग डाळ, सोबत जिरं, बारीक चिरलेला कांदा, लसूण, गरम मसाला, हळद, शेंगदाणे, मीठ आणि 2 मिरचीचे काप आणि सोबत हे ग्लासचं प्रमाण घेतलंय मी 4 ग्लास साधारणतः गरम पाणी. आता कुकरमध्ये 2 पळी तेल मी टाकले. त्यात आपण 1 चमचे जिरं टाकू. जिऱ्याचं प्रमाण जास्त आणि 5-6 लसूणच्या पाकळ्या बारीक चिरून टाकूयात. नंतर मिरची आणि 2 मध्यम आकाराचे कांदे उभे काप केले. छान प्रकारे मिक्स करून घेऊ. यात आता शेंगदाणे टाकू. आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडी हळद आणि गरम मसाला थोडासा. छान प्रकारे मिक्स करून घेतले. आता यात आपण गरम केलेलं पाणी घालूया. संपूर्ण 4 ग्लास पाणी टाकायचे गरम. नंतर डाळ तांदूळ मिक्स करून छान प्रकारे धुवून घेऊ. पाण्याला छान प्रकारे उकळ आली. आता त्यात हे धुतलेले डाळ तांदूळ आपण ॲड करू आणि त्यात स्वादानुसार मीठ घालूया. साधारणतः 4 जणांपुरती खिचडी होईल. कुकरचं झाकण बंद करून आपण 5 शिट्ट्या घेऊन घेऊ. एकीकडे आपली खिचडी तयार होते तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेऊ. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 खोबऱ्याची अख्खी वाटी घेतली आहे, त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत. सोबत तिखट, हळद, 4-5 लसूणच्या पाकळ्या आणि मीठ. आता मिक्सरच्या भांड्यात मी खोबरं टाकले. त्यात लसूणच्या पाकळ्या, 1 चमचीभर तिखट, स्वादानुसार मीठ आणि चिमूटभर हळद. आता हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊ. अशा प्रकारे आपली मऊ लुसलुशीत अशी खिचडी तयार झाली आहे. लहान मुलं खूप आवडीने खातात. यावर आपण खोबऱ्याची चटणी आणि साजूक तूप ॲड करू आणि पापडसोबत ही खिचडी खायला तयार. नक्की ट्राय करा.